नगरपालिका मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार आहे। नागपूर खंडपीठाने असा निर्णय दिलाय। सुप्रीम कोर्टाकडून हा नियम कायम राखलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सवने। विशाल, होती ती त्या अगोदर घ्या अशा स्वरूपाची याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती। मात्र नागपूर खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे की मतमोजणी 21 डिसेंबरला घ्या हा कायम सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी ठेवलेला आहे। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट देखील नमूद केलेली आहे की संपूर्ण सर्व ज्या निवडणुका आहेत, मग त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील आणि त्याचबरोबर आता नुकत्याच झालेल्या नगर परिषदा नगर पंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत, ह्या सर्वच्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या 31 जानेवारी पूर्वीच घ्या अशा स्वरूपाच्या सूचना देखील सुप्रीम कोर्टाने ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। त्यामुळे जी शक्यता वर्तवली जात होती की लवकर मतमोजणी व्हावी, लवकर निवडणुका ज्या आहेत त्या घेण्यात याव्या, त्या आता सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने सांगून दिलेलं आहे की 21 डिसेंबरलाच घ्या, ते आता कायम राहिलेलं आहे। नक्कीच धन्यवाद विशाल दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय मोठी बातमी आहे। नगरपालिकेची मतमोजणी ही 21 डिसेंबरलाच होणार असल्याचं सध्या समोर आलेलं आहे। नागपूर खंडपीठाने दिलेला हा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आलेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।